यावर्षी मी तुरीच्या शेंगांवरती असं काही अतिक्रमण केलंय की जसं काही यानंतर कधीच तुरीच्या शेंगा येणार नाहीत आणि मी कधीच खाणार नाही. नमस्कार मंडळी, रामराम. तर मी माझ्यासाठी आणि आईसाठी इथे मॅगी बनवत होते आणि बिट्टूची आधीच मॅगी खाऊन झाली होती, पण नंतर मी जसं बनवते त्यानंतर त्याचं मन बदललं आणि तो म्हणला की मी सुद्धा खाणार. मग जाऊन त्याने अजून एक पॅकेट आणलं आणि मी, आई आणि बिट्टू असे आम्ही तिघंजणं होतो, पण आमचा त्याच्यात चौथा हिस्सा आला, म्हणजेच कारभारी गावावरनं आले. तर कारभारी गावाकडे गेले होते तुरीच्या शेंगा, मिरच्या आणि वालीच्या शेंगा आणण्यासाठी, म्हणजेच वालपापडी. तर तुम्ही काय म्हणतात त्याला कमेंट करून नक्की सांगा. नंतर मग मॅगी केली आणि म्हटलं चला आता कारभाऱ्यांना पण द्यावी थोडीशी. तर आम्ही चौघांनी मिळून थोडी थोडी मॅगी खाल्ली. आणि आता बरेच जण म्हणतील मॅगीमध्ये हे असतं ते असतं, पारा असं तसं खाऊ नका, पण आता जिभेचे चोचले असतात ते कधी कधी पुरवावे लागतात आणि एखाद्या वेळेस खाल्ली तर काही होत नाही. तर या वालेच्या शेंगांना बंजारा भाषेमध्ये वालोळी फळी असं म्हणतात. तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते नक्की सांगा. आणि नंतर बाबांनी पाणीपुरी आणली होती आणि पाणीपुरी आम्हाला खूप आवडते आणि बाबांशिवाय पाणीपुरी शक्यतो कोणी आणत नाही. ते नसले तर मग कधीतरी भाऊ किंवा कारभारी घेऊन येतात, नाहीतर बाबांशिवाय आम्ही पाणीपुरी कोणीच आणत नाही घरात. आणि नंतर मग या तुरीच्या शेंगा मी उकळून घेतल्या आणि त्या आम्ही खायला बसलो. तर मला खरंच तुरीच्या शेंगा खूप आवडतात आणि तुम्ही या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा उकळून खाल्ल्या का ते कमेंट करून नक्की सांगा. टाटा.